ठीक आहे. तर आपण आयसोमेरिझम आपण पाहत होतो. ठीक आहे, काय पाहत होतो आपण? आयसोमेरिझम आपण पाहत होतो. आयसोमेरिझम मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं आयसोमेरिझमचे किती टाइप्स असतात? 2 टाइप असतात. किती टाइप असतात आयसोमेरिझमचे? 2. पहिला कोणता असतो तुमच्याकडे? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. पहिलं काय असतं तुमच्याकडे? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. काय असतं? स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आणि त्यानंतर सेकंड टाइप आहे तुमचा, तो काय असतो तुमचा? स्टिरिओ आयसोमेरिझम. काय फरक आहे दोघांमध्ये? याच्यामध्ये काय? मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असतो. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो? सेम असतो, बरोबर. आणि त्यानंतर काय सेम असतं? आययुपीएससी काय असतं? डिफरंट असतं. आययुपीएससी काय असतं? डिफरंट असतं. लगेच सेम, बरोबर का? नक्की का? ठीक आहे. स्ट्रक्चर पण स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असतो? स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय असतो? डिफरंट असतो. इकडे मात्र तसं नसतं. इकडे काय असतं बोला? मॉलिक्युलर फॉर्म्युला काय असतो तुमचा? सेम असतो. स्ट्रक्चरल फॉर्म्युला डिफरंट. आणि आययुपीएससी याच्यामध्ये परत 2 टाइप्स आहेत. परत खाली याच्यामध्ये 2 टाइप्स आहेत. बोला याचे 2 टाइप. पहिला बोला कॉन्फिगरेशन. मग ठीक आहे ना, दोन्ही एकच जागेवर असतात. कॉन्फिगरेशन. इकडे कोण आहे? कन्फर्मेशन. याच्यामध्ये 2 टाइप परत. बोला ऑप्टिकल. ठीक आहे. ऑप्टिकल आणि जॉमेट्रिकल. जॉमेट्रिकल मध्ये सांगून ठेवतो सिस आणि ट्रान्स. जॉमेट्रिकल मध्ये कोणते असतात? ट्रान्स. काय असतं? 15 सिस सेम ट्रान्स वगैरे वगैरे. आलंय का? कळलंय का? इथपर्यंत काय डाऊट? आणि स्ट्रक्चरल मध्ये कुठं आलं? इथं. ओके. स्ट्रक्चरल मध्ये परत टाइप्स. पहिला चेन आयसोमेरिझम. दुसरं कोणतं असतं? पोझिशन आयसोमेरिझम. तिसरं कोणतं असतं? फंक्शनल आयसोमेरिझम. आपण काल शिकलो होतो. तिसरं मेटामर ना, मेटामर्स. त्यानंतर कोणतं आहे आपल्याकडे? आज आपल्याला फंक्शनल पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहिजे रिंग चेन. त्यानंतर आपल्याला पाहिजे रिंग चेन. आणि नंतर आपल्याला पाहिजे टॉटोमेरिझम. काय पाहिजे? आले का? एनी डाऊट? चेन म्हणजे काय? चेन डिफरंट असते, बरोबर. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, चेन डिफरंट. पोझिशन मध्ये ब्रांच किंवा फंक्शनल ग्रुपची पोझिशन काय असते त्या ठिकाणी? वेगवेगळी असते. ब्रांच किंवा फंक्शनल ग्रुपची पोझिशन काय असते? वेगवेगळी. त्याला काय म्हणतो आपण? इट इज कॉल्ड ॲज पोझिशन आयसोमेरिझम. मेटामर्स मध्ये काय असतात? बोला. ब्रिजिंग फंक्शनल ग्रुपच्या दोन्ही बाजूचे जे काही ऍटम्स आहेत किंवा मॉलिक्युल्स आहेत ते कसे असतात? वेगवेगळे असतात. ब्रिजिंग फंक्शनल ग्रुपच्या बाजूचे काय असतात? वेगळे. ब्रिजिंग फंक्शनल ग्रुप मात्र काय असतो? कंपल्सरी सारखा असतो. हे तिन्ही पण आपण काल पाहिलेले आहे. प्रायोरिटी ऑर्डर जर दिली आपल्याला तर जास्त प्रायोरिटी कोणाला? नंतर आणि एक मॅजिक ट्रिक पाहिली होती आपण, बरोबर का? पाहिली होती का? XY ची. नक्की का? काय ट्रिक होती? X इक्वल टू नंबर ऑफ कार्बन, Y इक्वल टू नंबर ऑफ ब्रांचेस. मॅजिक नंबर जर सेम आली याचा अर्थ आणि जर डिफरंट आली याचा अर्थ डिफरंट आला तर चेन, सेम आला तर पोझिशन. नक्की का? 100%. आज काय पाहिजे आपल्याला? तू नीट झोपून येत जा बरं बा. मी सांगतोय तुला, मी जनरल असं तुला सांगतो की तू व्यवस्थित झोपून येत जा. आलं लक्षात? नाही कधी कधी बऱ्याच वेळा होतं ना आपल्याला व्यवस्थित झोप होत नाही. जसं की मला आता 3 दिवस झाले मला स्वप्न पडतात. काय माहिती काय, मला असं सलग अशी स्वप्न पडायला लागली. आणि आज तशी नाही, डायरेक्ट थ्रिलर पडतात. त्या दिवशी दृश्य मारा होता माझ्या स्वप्नात आणि मी अजय देवगण होतो. ती बॉडी कुठं लपू हा प्रश्न होता मला. मी उठलोच नाही सकाळी 7 वाजता. 7ला उठलो मी, मला जावं. मी उठलो सर थांबा जरा, परत थोड्या वेळाने येऊ आपण. परत झोपलो पण काय पुढे काय कनेक्ट ते झालंच नाही. गेलं ते आज झालं. ते परवा काल पण मला काहीतरी पडलं. ठीक आहे, काल पण असं सेम काहीतरी होतं. असं म्हणजे असे डेंजर स्वप्न पडायला लागले. काय माहिती काय खरंच. ठीक आहे, आपण दिवसभर काय चर्चा करतो किंवा काय बोलतो ना त्याच्यावरती आपले स्वप्न. म्हणजे त्या दिवशी ज्यावेळेस मला दृश्यम पडला ना, दृश्यमचं स्वप्न पडलं ना, त्याच्या रात्री म्हणजे मी आणि सर जस्ट पाहत होते की कोणते पिक्चर आहेत वगैरे. तर आम्हाला कळलं की नवीन औरोमे का दमता असं काहीतरी मूवी आलेला आहे. ठीक आहे,
त्याच्यात अजय देवगण होता. ठीक आहे, ते अजय देवगण, तिथून अजय देवगण आला. मी न्यूज पाहत होतो, न्यूजला काहीतरी चाललं होतं असंच. ठीक आहे, मर्डर रिलेटेड काहीतरी होतं. ठीक आहे, ते आणि हे एकत्र झालं त्याचं मला स्वप्न फ्रिक्शनल कॅरेक्टर. आणि तुम्हाला माहिती आपल्या स्वप्नात जे कॅरेक्टर येतात ना, ते दिवसभर आपल्या माइंडने अननोईंगली कॅच केलेले असतात. म्हणजे तुम्ही शेजारून चाललेत, रस्त्याने चाललेत आणि तुम्ही सहज पाहिलं असं काही नाही, नॉर्मल तुम्ही पाहता ती माणसं, तुम्हाला काही नाही वाटत, पण स्वप्नामध्ये ती माणसं तुमच्या येतात कधी कधी. ठीक आहे, आलं लक्षात. असं पण होत असतं. बेन्झिन माहिती आहे, बेन्झिन आपला तुम्हाला सांगितलं, बेन्झिनचा शोध स्वप्नात लागला. दिवसभर बेन्झिनचं स्ट्रक्चर कसं असेल विचार करत होता. ठीक आहे, मग त्याला कळलं की बेन्झिनचं स्ट्रक्चर असं होतं कधी कधी. माझ्या पण डॉक्यात कधी कधी हायड्रोजन ऑक्साईड, त्याला विचार एकदा झोपलो होतो. ठीक आहे, हे सकाळी उठल्या वाटत मला हा अनुभव होता. मला रात्री काहीतरी ओरडत होता हायड्रोजन ऑक्सिजन असं. अल्कोहोलची रिॲक्शन होती, मला सुटत नव्हती. मी 3 दिवस सोडत होतो, मला लक्षात नाही कसं झालं असं होतं कधी कधी. ठीक आहे, म्हणत नाही म्हणून मला माहिती तू नाही म्हणणार. कधी म्हणतात म्हणलं काय 4 काय आपल्याकडे. पण फंक्शनल आयसोमेरिझम म्हणजे काय, तर काय असतो या ठिकाणी सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, कंपाऊंड्स हॅव सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप काय असतो त्यांचा डिफरंट असतो. द कंपाऊंड्स हॅव्हिंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. सेम काय असतं मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप काय असतो त्यांचा डिफरंट फंक्शनल ग्रुप. फंक्शनल आर नोन ॲज फंक्शनल आयसोमर. फंक्शनल आयसोमर्स इज नोन एज काय फंक्शनल आयसोमेरिझम. यालाच काय म्हणतो आपण फंक्शनल आयसोमेरिझम. आणि कंपाऊंड जे असतात म्हणतो आपण फंक्शनल आयसोमर्स. जसे फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, कोण आहे हा फंक्शनल ग्रुप कोणता आहे. नक्की का 100%. आता बघा बरं कोणता आहे फंक्शनल ग्रुप. कोणता आहे फंक्शनल ग्रुप आता. आणि इथं कोण आहे, इथं कोण आहे, इथं कोण आहे. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे का बघत आपण. कार्बन किती तिथं 1 2 3 4 किती कार्बन 4. हायड्रोजन पॉवर 3 5 7 किती आले आणि काय आले 1. इथं पॉवर कार्बन किती 1 2 3 4 किती आले कार्बन 4. हायड्रोजन बोला 3 4 5 6 7 8. इथं कसं काय किती आले 8. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय दोघांचा स्ट्रक्चर सॉरी फंक्शनल ग्रुप काय त्यांचा. इकडे फंक्शनल ग्रुप काय पुढे सांगा. इकडे कोणता आहे, इकडे कोणता आहे. एनी डाऊट. ओके, असे जे कंपाऊंड्स आहेत यांना काय म्हणतो आपण फंक्शनल आयसोमर्स. काय म्हणतो त्यांना आपण फंक्शनल आयसोमर्स. काय म्हणतो त्यांना आपण एकच मिनिट अर्जंट आहे का. ठीक आहे सांगतो काय बोलले सांगतो. पॉइंट ऑफ नेक्स्ट वाय यू कार्टी. सर हसताय तुम्ही, काय झालं सांगतो. या फंक्शनल ग्रुप बोला कोणते कोणते. अल्कोहोल आणि हा काय आहे अल्कोहोल आणि इथर आहे. इस्टर काय कोण आहे अल्कोहोल आणि बरोबर आहे, आपण चुकीचं आहे. ठीक आहे, कार्बन बोला 1 2 3. हायड्रोजन बोला 3 4 5 6 7 आणि 8. आला का C3H8. त्याचं पुन्हा
1 2 3 C3H आणि अरे 4 काय झालं? बरोबर आहे का? नाही, हे C4 आहे, ते C3. कोण आहे बरं? अल्कोहोल आणि हा कोण आहे? इथर. हे दोघं काय एकमेकांचे फंक्शनल आयसोमेरिझम, फंक्शनल आयसोमर. आणि हा काय आहे? बोला. अल्डिहाइड. हा कोण आहे? आणि हा कोण आहे? इन नीड आउट. ए नीड आउट. जायचं पुढे. नेक्स्ट पहा बरं, आता पाहूया, चेक करूयात आहे का त्या ठिकाणी. असं लिहूयात एक्स्ट्राचं. चला. OH डबल बॉन्ड O, डबल बॉन्ड O. बोला. कार्बन बोला. 1 2 3 4. H किती? 3 4 5 6 5 6 7 8. आणि सगळे 8चेच घेतोय का आपण? ठीक आहे, चला, काय हरकत नाही. O किती? O2 आहेत का? आहेत का O2? नक्की आहेत. जायचंय का पुढे? ठीक आहे, पुढे पहा. इथे बोला. 1 2 3 आणि 4. C4H 3 4 5 6 7 8. आणि O किती? इथे एक O, इथे एक O. हा काय बरं? फंक्शनल ग्रुप कोणता इथे? कार्बोक्सिलिक ऍसिड. आणि इथं कोण आहे बरं? ईस्टर. फंक्शनल ग्रुप कोणता इथे? ईस्टर. ईस्टर कुठे वापरतात? ज्या गोष्टींचा गोड वास येतो ना, तुम्ही जे फूड मध्ये आपण वापरतो त्या ठिकाणी. ओके. पायनॅपल शिरा, पायनॅपल शिरा, पायनॅपल टाकतात त्याच्यात, इसेन्स टाकतात ना, ईस्टर वापरतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. पिस्ताचिओ माहिती का? एक प्रकारचा कीटोन आहे, काही प्रकारचा पिस्ताची आईस्क्रीम असते ना, पिस्ता टाकत केमिकल टाकतात पिस्ताचिओ नावाचं. दॅट इज अ टाइप ऑफ कीटोन. काय तो प्रकारचा पुढे येणार आहे आपल्याला. ठीक आहे. गंडवले तुम्हाला वाटतं तुम्ही पिस्ता खाताय. ठीक आहे. अरे आजपासून नको खाऊ, उद्यापासून आज काही खाऊन घेतो. कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ईस्टर. कार्बोक्सिलिक ऍसिड आहे ईस्टर. समजलं? नक्की कळाले. इथं कोण आहे? इथं कोण आहे? कार्बोक्सिलिक ईस्टर. अल्डिहाइड आणि कीटोन. मग सर आपल्याला असं म्हणू शकतो की सगळे अल्डिहाइड आणि कीटोन त्यांच्यामध्ये जर कार्बन सेम असेल, अल्डिहाइड आणि कीटोन ज्यांच्यामध्ये कार्बन काय आहेत? सेम, ते सगळे काय असणार? एकमेकांचे फंक्शनल आयसोमर. काय असणार ते? इथं सेम आहे. कार्बोक्सिलिक आणि ईस्टर. समजा याच्यामध्ये 5 कार्बन आहेत, याच्यामध्ये 5 कार्बन आहेत. जर कार्बन नंबर सेम असेल, याचा अर्थ दोघं पण काय असणार आहे? फंक्शनल आयसोमर. मोजत बसायची गरज नाही. ओके. समजा अल्कोहोल आणि इथर आहे, हे एकमेकांचे काय असणार? फंक्शनल आयसोमर. ओके. या जोड्या आहेत यांचे की हे फंक्शनल आयसोमर मोस्टली असतात. फंक्शनल आयसोमर हे असतात. आले का लक्षात? कळलंय का? नक्की का? मग कोण कोण सापडले आपल्याला? नोट. बोला. काय? फंक्शनल पेअर ऑफ फंक्शनल आयसोमर असं घेऊया. पेअर्स ऑफ फंक्शनल आयसोमर्स. कोण कोण आहे? पहिली जोडी कोणती आहे? कोणाची कोणाची आहे? आता थांब ना, काय गडबड करते? पहिले कोण आहे? अल्डिहाइड अँड कीटोन. सेकंड बोला. कोण आहे? अल्कोहोल अँड इथर. तिसरं कोण सापडले आपल्याला? कार्बोक्सिलिक ऍसिड अँड ईस्टर. अजून कोण असू शकतं बरं? अल्डिहाइड विथ नाही, अल्कोहोल विथ अल्डिहाइड करून पाहूया. चला. किती कार्बन? 1 2 3 4. 1 2 3 4 आणि OH. हा बरं आहे का? 1 2 3 4 C4H. बोला किती? 3 4 5 6 7 8 9 आणि 10. ठीक आहे. अल्डिहाइड आणि अल्कोहोल नाही. मग कोण राहिलं सर? सांगतो ना, थांब ना. प्रायमरी अल्कोहोल, सॉरी प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी अमाइन. या तिघांची जोडी आहे टर्शरी अमाइन. हे पण काय असतात? एकमेकांचे
आयसोमर मोजा असेल त्या असतात एकमेकांचे एक्झाम्पल देऊ का? देऊ की NH2 आले का? किती कार्बन आले? 1 आणि 2. NH किती कार्बन आले? 2. अजून एक घेऊ का? आलं का? फॉर्म्युला चेक करा, सेम येईल. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम येणार, फंक्शनल ग्रुप वेगळा येणार. पहिल्यामध्ये फंक्शनल ग्रुप काय? प्रायमरी अमाइन. दुसऱ्यामध्ये सेकंडरी अमाइन. आणि तिसरा जर घेतला तुम्ही हा काय? टर्शियरी अमाइन. तिघांचा पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. हा होतंय नक्की? हे झाली तुमची चौथी जोडी. आलंय का? इथपर्यंत काय डाऊट? नक्की नाही. अजून एक असतं कोण? डाईन. जस काय तुला माहितीये. आणि आईन, वायनी. ओके, डाईन आणि वाईन हे पण काय असतात तुमचे? फंक्शनल आयसोमर असतात एकमेकांचे. कळतंय का? नक्की. उदाहरण देऊ का? अहो एक्झाम्पल देऊ का? 1 2 3 चौथं दिलं होतं ते पण लिहायचं तुम्ही. ठीक आहे? 4 मिनिट होतं पहा. डाईन सांगाय का? डाईन सांगा आवडता अल्किन. जाऊ दे, एवढं टेन्शन घेऊ. हा काय आला का? डाईन ना. डाईन, डाय म्हणजे 2 आणि इन म्हणजे आणि त्याच पा 1 2 3 4 1 2 3 4 ट्रिपल बॉन्ड. चेक करा बरं आहे का? आहे का? चेक करा. नाहीये. हा नसतो. आहे का? पहा बरं किती कार्बन झाले? 1 2 3 4. किती कार्बन? हायड्रोजन किती? 2 झाले. 3 4 म्हणजे 2 2 3 4 5 6. H इथे पहा बरं. C किती? 1 2 3 4 आणि H किती? 3 5 आणि 1 आलं का? आहे का एकमेकांचे? दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, परंतु दोघांचे फंक्शनल ग्रुप काय आहेत? वेगवेगळे. त्यांना काय म्हणतो आपण? फंक्शनल आयसोमर. काय म्हणतो त्यांना आपण? फंक्शनल आयसोमर. समजलंय? नक्की कळाले? घ्या देऊ. ठीक आहे, एक्झाम्पल देतोय ते आहेत का नाही ते चेक करायचं. काय करायचं? करा मग चेक. बोला. पहिला आहे. पहिला आहे 100%. झालं मॅडम? झालं का? मॅडम आहे झालं का नाही? काय होतंय? असं नका. झालंय? पहा वरती, पहा वरती, पहा
बाळा तुला वर्क कळतं का? किती कार्बन बरं? 1 2 4 3 4 4 C4 H11 1 2 3 4 C4 H11 आहे का? नक्की का? शोर करायची गरज आहे का? मोजू यातून तुम्हाला काउंटिंग 100% आहेत का? याचा अर्थ दोघं पण काय आहेत? फंक्शनल आयसोमरिझम एक्झिस्ट करतात. फंक्शनल आयसोमर्स आहेत एकमेकांचे. पुढे 1 2 3 4 C5H11 2 बरोबर ना? 3 4 5 6 7 8 9 काय होईल? C5H10 बरोबर आहे का? जायचं पुढे. बोला 1 2 3 4 5 C5H बोला 3 4 5 6 7 8 9 10 आहेत का? अरे बरोबर आहे आपलं. म्हणजे हा काय आहे? फंक्शनल आयसोमर आहे. नक्की आहे का? शुअर करा बरं. आहे का? पहा बरं. नाहीये ना? 11 बरोबर. कोणी सांगितलं होतं? 3 4 5 6 7 इथे किती येणार? 8 9 10 आणि हा 11. इकडचा मोजलाच नाही आपण. 11 आणि 10 चेक करून घ्या. आहे CH2 डबल बॉन्ड CH CH2 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 बरोबर. 1 2 3 4 5 C5H 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 1 2 3 4 बरोबर आहे. इथे पाहूयात. पहा CH3 CH2 C डबल बॉन्ड CH2 CH3 1 2 3 4 5 C5H बोला किती? 3 4 5 आणि हे 5 किती झाले? 10 बरोबर ना? आता कसं आलंय का? ठीक आहे. दोघं पण काय म्हणजे फंक्शनल आयसोमर्स. काय ते एकमेकाचे? फंक्शनल आयसोमर्स. फंक्शनल. खाली बोला. हा करायचंय. पहा किती कार्बन आहेत? 1 2 3 इकडे किती कार्बन आहेत? 2. जायची गरज आहे का पुढे? दिसते आपल्याला. इथे बोला कार्बन मोजा. 1 2 3 4 5 6 7 किती कार्बन आले? 7. इकडे कार्बन पहा. 1 2 3 4 5 6 7. अरे 7 कार्बन मोजायला लागेल पुढे. ठीक आहे मोजूया. किती हायड्रोजन इथे? 3 इथे 2 इथे 1 इथे 2 2 2 3 आणि 2 5 6 7 8 9 10 11 12 किती झाले? मग आहे की तो मोजला किती आहे? आणि हा C7H बोला 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 किती आले? इकडे पण 1 2 3 4 वरती राहायची. इथे 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 हा इथे 1 इथं 2 येते. इथे 2 15 झाले मग. 1 2 3 4 हा बरोबर 1 येणार. तिकडे पण इथं पण झाले. इथे किती? इथे 2 मोजले का? एकच जाऊ जातात. आलं का? आपण काय आलाय? सगळेच आले का? नाही एकच बोला ना. कोणतं चुकलं? तिसरं. ठीक घ्या लिहून घ्या. फंक्शनल आयसोमर एक्झाम्पल लिहून द्या पटकन. काय होतंय? मग आवडतं पुढे कधी येऊ नको म्हणजे
आवाज येऊ नका. झालंय. नेक्स्ट नाही झालं सर. काय आपल्याकडे पुढे रिंग शेड रिंग चेन काय असतो गिअर. The compounds have same काय सारखा असतो काय होतंय. The compounds have same molecular formula, but one of them is कसं असतं ring and another is chain. एक चेन असते, एक रिंग असते. एक काय असते एक काय असते रिंग असते. जसं की पहा बोला आणि पहा इकडे चेन ना 1 2 3 चेक करा बरं आहेत का. मला नाही जायचं चेक करायला लावूया ना. ही झाली ते C H 2 आणि 2 4 आणि 2 1 2 3 4 5 ते झाले. 1 2 3 4 5 H बोला 3 2 1 ना 3 3 4 5 6 झालं का. आपण काय एकमेकांचे हे काय आहेत काय आहेत रिंग चेन आयसोमर्स काय होतात ना. फंक्शनल आयसोमर पण होतील का. इकडे अल्केन इकडे अल्केन होईल का. मग सर प्रायोरिटी कोणाला द्यायची फंक्शनलला का रिंगला. लक्षात ठेवायचं सगळ्यात जास्त प्रायोरिटी असते रिंग आयसोमरला. कोणाला असते पहिल्यांदा प्रायोरिटी रिंगला. कोणाला नंतर टॉटोमेरिझमला. मग कोणाला टॉटोमेरिझम सांगतो पुढे काय बोला. त्याच्या आधी काय शिकलो फंक्शनलला. मग कोणाला फंक्शनल पेक्षा नंतर त्याच्यानंतर आणि नंतर या ठीक केलेलो. जल्दी सुबह झालंय. लवकर द्या. झालं असेल पुढे हेडिंग द्यायचं टॉटोमेरिझम. हाताने फिरू वाढवा.
मला वाटलं तू म्हणली की हाताने फिरवा काय थोडंच राहिले आता. बस का त्याचा आवाज बस काय आपलं टॉपिकचं नाव नक्की टॉटोमेरिझम असतं काय. ठीक आहे. टॉटोमेरिझम म्हणजे काय तर टॉटोमेरिझम असे कंपाऊंड दाखवतो की त्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन असतं. काय असतं त्यांच्यामध्ये अल्फा हायड्रोजन. मग सर अल्फा हायड्रोजन कोणाला म्हणायचं पाहणार आहे सांगतो सगळं बेसिक मग टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझम शिकण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागतात. पहिलं लागतं आपल्याला अल्फा कार्बन म्हणजे काय लागतं आपल्याला. सेकंड आपल्याला लागतो रेझोनन्स. कोण लागतो आपल्याला रेझोनन्स. पण हा पुढे लागणार आपल्याला ज्यावेळेस आपण स्पेस टॉटोमेरिझम शिकणार. काय शिकणार स्पेस टॉटोमेरिझम. तिथे आपल्याला हे रेझोनन्स लागेल. आता सध्या आपल्याला फक्त कोण गरजेचं आहे कोण गरजेचं आहे काय असतो अल्फा कार्बन. फॉर एक्झाम्पल कंपाऊंड आहे असा CH3C डबल बॉन्ड O CH3 आहे का नक्की का. ठीक आहे. किंवा लिहित असली तुम्ही कर चालू कर. ठीक आहे. पहा बोला कोण दाखवतो टॉटोमेरिझम. त्याच्यामध्ये काय आहे अल्फा कार्बन आहे. काय आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा अल्फा कार्बन काय असतात आपण बघत. ठीक आहे. हा C डबल बॉन्ड O आहे. या ऑक्सिजनला मी दिला 1 नंबर. याला दिला मी 2 नंबर. याला देतो मी 3 नंबर. काय दिला याला C डबल बॉन्ड O जो आहे त्याच्या शेजारी जो कार्बन आहे C डबल बॉन्ड O च्या शेजारी जो कार्बन आहे C डबल बॉन्ड O च्या शेजारी जो कार्बन आहे त्याला म्हणतो आपण अल्फा कार्बन. काय म्हणतो त्याला आपण म्हणजे हा काय तुमचा. आणि ह्या अल्फा कार्बनला किती हायड्रोजन लागलेत रे असे लिहू का सेपरेट. अगं लिहू का 3. ठीक आहे. किती आले 3 कार्बन 3 हायड्रोजन आले 1 कार्बन. हा जो हायड्रोजन आहे ह्याला काय म्हणायचं अल्फा हायड्रोजन. याला काय म्हणायचं अल्फा हायड्रोजन. याला काय म्हणायचं अल्फा हायड्रोजन. काय म्हणायचं याला याला कार्बनला. ठीक आहे. आता सांगा बरं मग मला किती अल्फा हायड्रोजन आहेत इथं आपल्याकडे. नंबर ऑफ अल्फा हायड्रोजन अल्फा कार्बन सांगा. अल्फा कार्बन किती. याला 1 द्या याला 2 द्या. आता तुम्ही इकडे 3 देऊ शकता किंवा इकडे 3 देऊ चालतंय काय हरकत नाही. इकडचं पण आहे तिकडचं पण आहे. ठीक आहे. याला काय म्हणणार तुम्ही अल्फा कार्बन. किती झाले अल्फा कार्बन 2 आणि अल्फा हायड्रोजन हे 3 आणि हे 3 3 + 3 6 असं लिहितोय. आलं का किती झाले टोटल 6. किती झाले अल्फा हायड्रोजन 6 आणि अल्फा कार्बन झाले 2. समजलंय आलंय का लक्षात. मग सर एवढंच असून चालेल का नाही. अजून एक कंडिशन लागते. काय लागतं आपल्याकडे अजून. ही झाली पहिली रिक्वायरमेंट. काय आपल्याकडे अल्फा कार्बन पाहिजे. काय पाहिजे आपल्याकडे सॉरी अल्फा हायड्रोजन पाहिजे. काय पाहिजे आपल्याकडे अल्फा हायड्रोजन. कोण पाहिजे आपल्याकडे अल्फा हायड्रोजन. आणि सेकंड रिक्वायरमेंट आहे जो कार्बन आहे ना अल्फा कार्बन शुड हॅव अल्फा कार्बन शुड हॅव sp3 हायब्रिडायझेशन. कसं पाहिजे त्याला
sp3 हायब्रिडायझेशन. कार्बन कसा पाहिजे? sp3 हायब्रिडायझ. आता sp3 हायब्रिडायझेशन कधी येतं? ज्या वेळेला काय असतील त्याला सिंगल बॉन्ड अटॅच असतील. काय अटॅच असतील त्याला? म्हणजे सगळे तुम्हाला कोणते पाहिजे? सिग्मा बॉन्ड पाहिजे. कोणते बॉन्ड पाहिजे? सगळे कोणते बॉन्ड पाहिजे? जर त्याला अटॅच कार्बनला जर सिग्मा बॉन्ड असतील सगळे चारीच्या चारी, चारच असतात ना का 5 असतात? कार्बनला बॉन्ड चार असतात. बरोबर, ठीक आहे. जर 4 अल्फा नाही रे, सिग्मा बॉन्ड असतील त्याला म्हणतो आपण sp3 हायब्रिडाइज कार्बन. काय म्हणतो त्याला आपण? sp3 हायब्रिडाइज कार्बन. आणि असा sp3 हायब्रिडाइज कार्बन काय दाखवतो आपल्याला? टॉटोमेरिझम. काय दाखवतो? आता टॉटोमेरिझम कोण दाखवतो सर? अजून स्पेसिफिकली जायचं तर कीटोन ग्रुप दाखवतात. कोण दाखवतात? कोण दाखवतात? मग बाकीचे नाही दाखवत का? नाही दाखवत. कोणाचं शिकायचं आपल्याला? फक्त कोणाचं आहे? कीटोनचं आहे. कोणाचं आहे? फक्त कीटोन. मग कसं होतं पहा, टॉटोमेरिझम म्हणजे नक्की काय? तर पहा, हे अल्फा कार्बन अल्फा हायड्रोजन कळले? नक्की समजले? परत सांगायचं काय त्याच्यातलं? नाही सांगायचे? नाही सांगत. ठीक आहे, चालतंय. जाऊ पुढे पहा, CH3 C डबल बॉन्ड O CH3. आता 3 गोष्टी चेक करायच्या. पहिलं तर दिलेला कंपाऊंड कीटोन आहे का? आहे का? कीटोन आहे. पहिलं टिक झालं. दुसरी कंडिशन काय पाहिजे? अल्फा कार्बन त्याच्याकडे आहेत का? आहे का अल्फा कार्बन? अल्फा हायड्रोजन त्याच्याकडे आहेत का? आहेत अल्फा हायड्रोजन. 4. बोला कसं पाहिजे तो? जो अल्फा कार्बन आहे तो sp3 हायब्रिडाइज आहे का? आहे का sp3 हायब्रिडायझेशन त्याचं? 4 कंडिशन झाली. याचा अर्थ हा काय दाखवेल आपल्याला? काय दाखवेल हा आपल्याला? काय दाखवणार आहे? टॉटोमेरिझम. CH3 C डबल बॉन्ड O, थांबा, CH3 CH2 C डबल बॉन्ड O C CH3 CH3. अल्फा कार्बन किती सांगा मला आणि अल्फा हायड्रोजन किती सांगा मला. काय करायचं? याला 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, इकडे 3 नंबर, ह्याला आला 4 नंबर. बोला. अल्फा कार्बन किती आहेत? अल्फा कार्बन किती आहेत? अहो C डबल बॉन्ड O च्या शेजारचा कार्बन आहे त्यालाच काय म्हणतो आपण? अल्फा कार्बन. काय म्हणतो त्याला? त्याच्या पुढे गेला तो बीटा. त्याच्या पुढचा काय असतो मग? बीटा. आपल्याला त्याच्याशी काय आहे का? पुढे येणार आहे पुढं. ठीक आहे, स्पेस टॉटोमेरिझम तिथं शिकवत. बोल. आपण साइडला येतो त्याच्या. कोण? आपण लेफ्ट साइडचं धरायचं. धरलं की साईडचा एक आहे? धरला का अल्फा? अल्फा कार्बन किती आले? हायड्रोजन पहा बरं, अल्फा हायड्रोजन. अल्फा कार्बनला अटॅच असलेले हायड्रोजन, अल्फा हायड्रोजन. मग हे दोनच अल्फा आहेत. इथं हायड्रोजन दिसतात का? इकडे दिसतात का? किती आहेत? 2. समजलंय? तिकडं कोण आहे? C डबल बॉन्ड O ग्रुप आहे ना. याला कोण अटॅच पाहिजे? अल्फा कार्बनला कोण हवा? हायड्रोजन. कोण पाहिजे? हायड्रोजन. आहेत का? डायरेक्टली अटॅच नाहीये. संपला विषय. दे आर नॉट अल्फा हायड्रोजन. तुम्ही म्हणाल सर इथं आहे ते ह्या कार्बनचे आहेत, याला अल्फाचे नाहीत, ते बीटाचे. बोल. काय काय? अल्फा मध्ये हा, असं काय नाही, असं काय नाही. इथं असे असू शकतं CH3. आता बोल, एक अल्फा कार्बन झाली का? पहिली कंडिशन अल्फा कार्बन आहे का? कीटोन आहे का? आहे कीटोन. सेकंड कंडिशन अल्फा कार्बन आहेत का? आहेत. सेकंड अल्फा हायड्रोजन आहेत का? किती आहेत? एकच झाला. थर्ड कंडिशन बोला काय पाहिजे? sp3 आहे का? sp3 आहे की? आहेत की? हा H कसा अटॅच आहे याला? असा अटॅच आहे ना. आहे का सगळे सिंगल बॉन्ड? आहे का सिंगल बॉन्ड? सिंगल बॉन्ड असेल तर सिंगल बॉन्ड सगळे काय झाले? सिग्मा सिग्मा सिग्मा. 4 सिग्मा याचा अर्थ sp3. 4 सिग्मा याचा अर्थ आहे का sp3? तिकडे पण पहा बरं, आहे का सगळे सिंगल बॉन्ड? इथे H 1 2 3 4. ओके H. सॉरी गडबड झाली. ठीक आहे, बोला. अल्फा हायड्रोजन 2 झाले. बोला आहे का? आहे का? नक्की आहे. ठीक आहे,
तो पण sp3 आहे का? कंडिशन सॅटिस्फाय झाल्या का सगळ्या? ओके, पहिली आधीच झाली. म्हणजे याचा अर्थ हा काय दाखवेल आपल्याला? मग टॉटॉमेरिझम मध्ये होतं काय सर? तर तुमचा जो कीटोन आहे, त्या कीटोनचं कन्व्हर्जन होतं इनोल मध्ये. कशामध्ये कन्व्हर्जन होतं? कीटोनचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? कसं होतं पाहूयात आपण. पहा आता कंडिशन्स कळल्यात. अहो कंडिशन कळल्या का? पहिली गोष्ट काय पाहिजे? कीटोन पाहिजे. सेकंड गोष्ट काय? अल्फा कार्बन पाहिजे. काय पाहिजे? तिसरी गोष्ट काय? चौथी गोष्ट काय? कोण? sp3 कार्बन नाही, sp3 हायड्रोजन शोधत बसाल. sp3 कार्बन कसं पाहिजे? कार्बन हायब्रिडाइज. कसं पाहिजे? कार्बन sp3 हायब्रिडाइज. ठीक आहे, मग एक्झाम्पल पाहूयात. पहा आपण आधी सोपं पाहूयात, मग आपण काय करूयात हे सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, छोटस एक्झाम्पल. CH3C डबल बॉन्ड H. CH3C डबल बॉन्ड H. आता ह्या CH3 जो आहे ना, त्याला मी असं लिहितो. पहा असं लिहू का? H H H. चालेल? आहो चालेल का? नक्की चालेल. ठीक आहे, आता होतं काय पहा. तर हा जो हायड्रोजन आहे, अल्फा हायड्रोजन तुमचा, तो असतो ऍसिडिक. अल्फा हायड्रोजन कसा असतो? आता जर एखादी गोष्ट ऍसिडिक आहे, तो पटकन H+ देतो. एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण म्हणतो ऍसिडिक, याचा अर्थ काय? त्याच्यातून H+ लवकर बाहेर पडतात. H+ काय होतो? लवकर बाहेर. ओके, मग काय होतं या ठिकाणी? इथं जर तुम्ही रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ बेस, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केली किंवा वॉटरच्या प्रेझेन्स मध्ये करा ही रिॲक्शन तरी चालेल. ओके, प्रेझेन्स ऑफ बेस मध्ये समजा रिॲक्शन केली, हा H काय होतो? तुमचा बाहेर पडतो. H काय होतो? ऍज अ H+ म्हणून. काय म्हणून बाहेर पडणार आहे? ओके, जर H+ म्हणून तो बाहेर पडला, त्यांनी इलेक्ट्रॉन काय केली? इथे एक बॉन्ड म्हणजे किती इलेक्ट्रॉन रे? 2 इलेक्ट्रॉन. त्यांनी काय केले? दोन्ही इलेक्ट्रॉन कार्बनला दिले. काय म्हटला तो? आता मी चाललो, आता मी जातो. कोण म्हटलं? कोण आला म्हटलं? कार्बनला सोडून कोण चाललंय? कसा? H+. त्यांनी स्वतःचा इलेक्ट्रॉन पण कोणाला दिला? चालतंय ना, देऊ द्या की. पहा कार्बन काय म्हणाल? ठीक आहे, जा तू, माझ्याकडे बाकीचे 2 जण अजून आहेत. C डबल बॉन्ड आणि H आहे का? काय डाऊट? गेला का? हा कसा गेलाय? H+. आणि इलेक्ट्रॉन कोणाकडे आता आहे का? पण कार्बनला बॉन्ड तर 4 असतात. कार्बनला बॉन्ड 4 असतात. मग काय होईल? त्याला जमेल का इलेक्ट्रॉन घेऊन? तो इलेक्ट्रोनेगेटिव्ह नाही. इलेक्ट्रॉन कोण घेतं? जे कसे आहेत इलेक्ट्रोनेगेटिव्ह. 2 टाईपच्या स्पेसिस असतात. एक असतं इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. काय असतं? दुसरं असतं इलेक्ट्रोनेगेटिव्ह. जे निगेटिव्ह चार्ज होल्ड करू शकतात किंवा ज्यांच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते त्यांना म्हणतो आपण इलेक्ट्रोनेगेटिव्ह. काय म्हणतो त्यांना आपण? आणि ज्यांच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज असतो त्यांना म्हणतो आपण इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. पुढे येणार आहे आपल्याला. इलेक्ट्रोनेगेटिव्ह कळले, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कळले. इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण? ज्यांच्याकडे काय असतात? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. मग इथे इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे तुमचा? तर ऑक्सिजन. कोण इलेक्ट्रोनेगेटिव्ह? ऑक्सिजन. जर तुम्ही पाहिला ऑक्सिजनच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये कॉन्फिगरेशन सांगा बरं. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर सांगा पहिल्यांदा. 8. कॉन्फिगरेशन 2,6. शेवटच्या ऑर्बिट मध्ये किती आले? किती आले? म्हणजे ऑक्सिजनच्या बाजूला इलेक्ट्रॉन किती आहेत आणि ऑक्सिजनचे बॉन्ड किती आहेत? मोजून सांगा. ओ सर इकडं पहा ना, इथं बसतो का? याच्या बस. ऑक्सिजनकडे इलेक्ट्रॉन किती आहेत टोटल? किती आहेत? आणि इथं बॉन्ड किती झालेत? झालेत का? म्हणजे 2 युटिलाइज झालेत. किती युटिलाइज झालेत? 2 युटिलाइज. अजून किती आहेत त्याच्याकडे? आहे का? म्हणजे तो कसा? इलेक्ट्रो निगेटिव्ह. ऑक्सिजन कसा? इलेक्ट्रो. का बरं? त्यांनी इलेक्ट्रॉन पेअर धरली आहे ना स्वतःकडे आणि तो चांगल्या प्रकारे होल्ड करू शकतो. म्हणजे त्याला काही फरक पडत नाही इलेक्ट्रॉन पेअर त्याच्याकडे आहेत तरी. कार्बनला मात्र तसं चालत नाही. कार्बन जास्त वेळ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्याच्याकडे ठेवू शकत नाही, त्याला ते आवडत नाही. ऑक्सिजनला आवडतात. ऑक्सिजन म्हणतो ठीक आहे चालते, धरून ठेवतो मी, मला काही प्रॉब्लेम ठीक आहे. मग होतं काय पहा, हा H+ बाहेर पडलाय. हा H+ 10 मिनिटांनी करतो म्हणलं होतं ना. ठीक आहे, जाऊ दे सर. हा H+ काय करतो? या ऑक्सिजनला काय म्हणतो? तू काय कर, तुझे 2 इलेक्ट्रॉन मला दे. काय म्हणेल हायड्रोजन? 2 इलेक्ट्रॉन काय कर? मला दे.
पण ऑक्सिजन काय म्हणेल, नाही भाऊ माझा ऑलरेडी कार्बन सोबत डबल बॉन्ड झालेला आहे तयार, माझा कार्बन सोबत डबल बॉन्ड तयार झालेला ऑलरेडी आहे, मी त्याला तोडू शकत नाही. परंतु गडबड काय होते इथं, काय होतं तर हा कार्बन काय करतो, स्वतःचे 2 इलेक्ट्रॉन आहे ते घेऊन ह्याच्यासोबत डबल बॉन्ड तयार करतो. काय तयार करतो, काय तयार करतो, जर त्याने डबल बॉन्ड तयार केला तर ह्या कार्बनला बॉन्ड किती झाले, 5 झाले ना. 1 2 3 4 5. कधी कधी मला डाऊट येतो, अरे खरंच 4 झाले काय, किती झाले हे, किती झाले. मग कार्बनला बॉन्ड 5 असतात का, मग हाच कार्बन काय म्हणतो, तू इलेक्ट्रॉन पेअर घे आणि तू इलेक्ट्रॉन पेअर घे ऑक्सिजन, आणि मला तू काय कर, एका बॉन्डनी सोड, काय कर, एका बॉन्डनी मला. ओके, मग त्यांनी कोणते बॉन्ड तोडले, तुम्ही जर पाहिलं, आपण मगाशी शिकलो, कालच शिकलो, जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड असेल, एक काय असतो तुमचा सिग्मा आणि दुसरा कोणता असतो तुमचा. मग कोणता बॉन्ड तोडेल कार्बन, कार्बन तोडतो पाय बॉन्ड. कोणता तोडतो, सिग्मा बॉन्ड, त्याला तोडता येत नाही. कार्बनकडे एवढी पोटेन्शियल नाही की तो त्याचा सिग्मा बॉन्ड तोडेल ऑक्सिजन सोबतचा. तो आधी कोणता तोडेल, म्हणजे पाय ठेवून सिग्मा तोडायचा, असं चालत नाही. कोणता तोडू शकतो, तो फक्त पाय तोडू शकतो. कळलं का, आलं का लक्षात, इथपर्यंत काय डाऊट, नक्की कळले, अहो समजलंय का, नक्की का, जाऊ का पुढे. मग आता पहा बरं काय होते, HC डबल बॉन्ड खाली H, इथं आला C, सिंगल बॉन्ड O, 1 2 3 4 5 6 आले का. ऑक्सिजन इलेक्ट्रॉन पेअर घेतली का, घेतली का, घेतली का. इकडचा हायड्रोजन आहे तसंच, घेतली का. आता H+ काय म्हणेल ऑक्सिजनला, सांगत होतो ना मी, मला घे म्हणून. आता ऑक्सिजन म्हणा ठीक आहे, काय करतो आता, माझ्याकडे लोन पेअर आहे, ती काय करतो घे, आणि आपण दोघं काय करूयात, एक बॉन्ड तयार करूयात. काय तयार करूयात, एक. कोण म्हणेल, हायड्रोजन आणि ऑक्सिजन बोलतील. कोण बोलणार आहे हे, बोलू द्यात त्यांना. मग पहा बरं काय तयार होतं आपल्याकडे आता, HCH डबल बॉन्ड CH, इथं आला O, आणि कोण आलाय आता, आलाय का, अहो आलाय का, नक्की का. 6 होते, 2 वापरले, 4 तसेच आहेत, आपण ते दाखवत नाही, पण आलंय का, समजले. आता पहा इथे कोण होता बरं आपल्याकडे, कीटोन. कोण होता इथे, कोण होता. आता इथं पहा बरं कोण आहे आपल्याकडे, डबल बॉन्ड. डबल बॉन्ड याचा अर्थ काय, अल्किन. डबल बॉन्ड याचा अर्थ काय, अल्किन. आणि हा काय, अल्कोहोल, याला म्हणतो आपण इनोल. काय म्हणतो याला आपण, इनोल. काय म्हणतो त्याला, 1 मिनिट, हॅलो, टाकतो थांब ना जरा, टाकतो लगेच, टाकतो सर, लगेच टाकतो, 2 मिनिटं. ठीक आहे, काय तयार झालाय, हा होता कीटो. हा काय झाला, म्हणजे टॉटोमेरिझम मध्ये कीटोनचा काय होतो, कीटोनचा कोण होतो, समजलंय. आता सर हे असं एक स्टेप होतं, हे सगळे एका स्टेप मध्ये दाखवतो आपण, पण तुम्हाला कळावं यासाठी मी प्रत्येक स्टेप सेपरेट दाखवली. कळाले, रिॲक्शन कशी होती कळले, नक्की समजले, 100%. परत एकदा सांगायचंय नाही, ठीक आहे. हे घरी गेल्यावर कोणी दुसरं कोणाला शिकवायचं, नाही, ते म्हणतील हे काय कोण कोणाशी बोलतंय. ठीक आहे, काय होतं, हा कसा असतो हायड्रोजन, ऍसिडिक. कसा आहे तो, अल्फा हायड्रोजन ऍसिडिक असतात. अल्फा हायड्रोजन काय असतात, कायम ऍसिडिक. हायड्रोजनने काय केली, इलेक्ट्रॉन पेअर कोणाला दिली, कार्बनला. काय म्हणून बाहेर पडला, ऍज अ. कार्बनने काय केलं, 30 इलेक्ट्रॉन पेअर दुसऱ्या कार्बन सोबत डबल बॉन्ड तयार करण्यामध्ये वापरली. त्याच्यामुळे ऑक्सिजनने काय केलं, इलेक्ट्रॉन पेअर ओढून घेतली. इलेक्ट्रॉन पेअर काय घेतली त्यांनी, इलेक्ट्रॉन पेअर ओढल्यामुळे त्याच्यावरती आली, इलेक्ट्रॉन पेअर वरती आली त्याची. त्याने काय केलं, लगेच H+ ला म्हणलं की चल आता मी फ्री आहे, तू काय कर, माझ्यासोबत बॉन्ड तयार कर. बॉन्ड तयार केला, आणि काय तयार केलं, त्या दोघांनी मिळून इनोल तयार केला. काय तयार केला, कोण तयार केला, समजलंय का, हुशार आहे तुम्ही. घ्या लिहून, घ्या लिहून. हा नाही, काही गरज नाही. याचा इनोल तयार करा बरं. वरती जे एक्झाम्पल दिलं त्याचा इनोल कंपाऊंड तयार करा. पहिल्यांदा हे चेक करा, तो दाखवेल का टॉटोमेरिझम. दाखवलं तर चेंज. आता टॉटोमेरिझमला जर इन शॉर्ट सांगायचं, इन शॉर्ट मध्ये सांगायचं, कसं सांगू शकतो पहा.
शेजारचे जे मॉलिक्युल्स आहेत, शेजारचे जे कार्बन आहेत, सॉरी जे शेजारचे कार्बन आहेत त्यांच्यामध्ये कोणाची पोझिशन बदलते? हायड्रोजनचे. इकडचा हायड्रोजन काय होतं? शेजारी शिफ्ट होतो. हा जो कन्सेप्ट आहे की हायड्रोजन शेजारचा आपल्याकडचा शेजारच्या कार्बनच्या ऑक्सिजनवरती काय होतो? शिफ्ट होतो. त्याला काय म्हणतो आपण? टॉटोमेरिझम. काय म्हणतो त्याला आपण? टॉटोमेरिझम. मुवमेंट ऑफ हायड्रोजन किंवा इंटरचेंज ऑफ हायड्रोजन, इंटरचेंजिंग ऑफ हायड्रोजन इज नोन ॲज टॉटोमेरिझम. परंतु कंडिशन्स आहेत त्याला. हा कसा पाहिजे? ओके. रिॲक्शन लिहून घ्या. झाली आहे? मग लिहा ना, लिहा पटकन, मग सांगतो थेअरी काय लिहायचे. आधी हे सोडव, हे लिही, रिॲक्शन लिही, मग थोडं ते कंडिशन्स लिहू द्या. 1 मिनिटात येऊ का मी फोन करून? चालेल का? झाले का लिहून? हेडिंग खाली लिहा. टॉटोमेरिझम, कंडिशन्स फॉर टॉटोमेरिझम असं लिहा. कंडिशन फॉर टॉटोमेरिझम. कंडिशन्स फॉर टॉटोमेरिझम. पहिलं काय पाहिजे? द गिवन कंपाऊंड शुड बी कीटोन. द गिवन कंपाऊंड शुड बी कीटोन. सेकंड पॉइंटला कीटोन. Alpha carbons are necessary. Alpha carbons are necessary. Alpha carbons are necessary. सेकंड पॉइंट करायचा. Alpha carbons are necessary. खाली लिहा. Alpha hydrogen is compulsory. हा लिहा. Alpha hydrogen is compulsory. Alpha hydrogen पण त्या ठिकाणी लागतात. झाले? थर्ड पॉइंट. द अल्फा कार्बन मस्ट बी. पॉइंट नंबर 4. द अल्फा कार्बन मस्ट बी कसा पाहिजे? sp3 हायब्रिडाइज. कसा पाहिजे तो? sp3 हायब्रिडाइज हवा. कसा हवा? sp3 हायब्रिडाइज. ठीक आहे. काय डाऊट इथपर्यंत? आता हा कंपाऊंड दाखवेल का सांगा बरं? अहो दाखवेल का? नक्की का? काय स्ट्रक्चर आलं त्याचं? पहा, तुमच्याकडे 2 स्ट्रक्चर येतील. लक्ष द्या. देताय का? वैभव मॅडम वर पहा. CH डबल बॉन्ड COH CH3 हा एक येईल. ओके. इनोल किंवा कसा येईल? एक तरी इकडचा अल्फा हायड्रोजन वापरेल किंवा इकडचा हायड्रोजन अल्फा हायड्रोजन तरी चालेल. CH2 COH डबल बॉन्ड. सर इकडचा आणि इकडचा एक साथ वापरू का? नाही, एकच वापर. समजलं? आलंय का? दोन्ही हाताने जेवतो का? हा, आलंय का? समजले? नक्की? ठीक आहे. थोड्या वेळाने बोलतो, व्हिडिओ स्टॉप झाला. ठीक आहे. आले लक्षात? काय डाऊट? घ्या, लिहून घ्या. तो त्याला कळलं मी काय बोलणार आहे. झालं का? क्वेश्चन लिहा खाली. घ्या लवकर. क्वेश्चन लिहा. विच ऑफ द फॉलोइंग विल शो टॉटोमेरिझम. टॉटोमेरिझम. पहिली कंडिशन काढून टाका बरं, गरज नाही पहिल्या कंडिशनची तशी. इट शुड बी कीटोन लिहिलंय ना आपण, कट करा. इट शुड बी कीटोन असं काय नाहीये. ठीक आहे, इथं गडबड होईल तुमची. आता तात्पुरतं घ्या, परत ती पुढची कन्सेप्ट आली की मग तिथं क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे ना, तुम्ही लगेच हे रॉंग कराल.
बोलू नका, लिहून घ्या एक्झाम्पल आणि सॉल्व्ह करून आणायचं. तर आजचा होमवर्क आहे हा. किती झाले? 6 झाले ना? 7. हो काय ते येईल बघू आपण. हो सर. आला थांबा ना. घ्या. किती झाले? 10. हे दिलेले 10 कंपाऊंड टॉटोमेरिझम दाखवतात का नाही ते तुम्हाला काढायचं. का कीटोनचं काढून टाका. कीटोनची कंडिशन पाहिजे असं काय नाही. घ्या. जमेल. हे 10 प्लस शीट येईल. टोटल 20 प्रश्न. ठीक आहे, चालतंय. एनी डाऊट? कळलं इथपर्यंत? 100%. बाकीचं आपण उद्या पाहूयात. कीटोन नसताना काय नाही, सेम कीटोन नसताना पण करू शकता तुम्ही. हो, इलेक्ट्रोनेगेटिव्ह आयटम असं होऊन जाईल, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, सॉल्व तर करा मग सांगतो. हे जमतंय का पाहूयात आपण उद्या. जे जमणार नाही ते मी तुम्हाला सोडून देतो. ठीक आहे, सोडवून म्हणजे सोडवून देतो. ठीक आहे, आले? चालतंय.